नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. आपल्यासाठी पुन्हा एक नवीन विषय आणलेला आहे. सध्या राज्यात सुरू असलेली जनगणना, भारताची जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेमध्ये अपंगांचं स्थान कुठं आहे असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की जनगणनेतून कळतं की अपंग किती टक्के अपंग आहेत भारतामध्ये. तर या जनगणनेमध्ये अपंगांची नोंदणी होणं आवश्यक आहे. तर राज्यातील सर्व जे काही दिव्यांग बांधव आहेत ते आपला फॉर्म भरत असताना आपल्या दिव्यांगत्वाची नोंदणी जनगणनेच्या फॉर्ममध्ये करणं आवश्यक आहे. हे केल्यामुळे आपल्याला जो काही निधी राखीव ठेवला जातो तो निधी राखीव ठेवण्याचं काम सोपं होईल. कारण टक्केवारी आपल्याला कळेल. आज कुणी 5% सांगतंय, कुणी 7 सांगतंय, कुणी 8, 10. आकडा पूर्ण आपल्याला कन्फर्म माहीत नाहीये. ज्यावेळेस जनगणना होईल त्यातून कन्फर्म आकडा आपल्यापर्यंत येईल आणि त्याच्यानुसार आपला निधी आपल्याला मिळेल. त्याच्यानुसार त्या योजना आपल्याला ठरवता येतील. तर आता ही संधी आलेली आहे. आपली नोंदणी आपण जनगणना फॉर्ममध्ये भरा आणि जरी समोरच्याने विचारलं नाही, तुम्हाला नोंदणी अधिकारी आपल्या घरी आला त्यांनी विचारलं नाही तरी स्वतःहून सांगा की मी दिव्यांग आहे आणि माझी नोंदणी त्यामध्ये करा. दिव्यांगत्वाचा प्रकार त्यामध्ये टाका, जेणेकरून पुढे जाऊन शासनाला आपल्याला भांडायला सोपं जाईल. हा फॉर्म भरत असताना पुन्हा तीच काळजी घ्या की जरी समोरच्याने विचारलं नाही तरी आपण स्वतःहून त्याला सांगा की मी दिव्यांग आहे, माझ्या दिव्यांगत्वाचा हा प्रकार आहे, माझी टक्केवारी ही आहे आणि त्याची नोंदणी करून घ्या. नोंदणी करणं आवश्यक आहे. कारण नोंदणी केली तरच आपला अधिकार आहे आपल्याला हक्क मागण्याचा. कारण आपली नोंद त्या ठिकाणी पाहिजे. धन्यवाद.